ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग जबरदस्त धमाकेदार दाखवला आहे प्रेक्षकांनो. म्हणजे आता प्रियाचा एक ना एक गुन्हा, एक ना एक पाप आता सुभेदार आणि किल्लेदारांच्या समोर आला आहे. सायली अर्जुनने तिच्या सगळ्या पापांचा पाडाच वाचलाय. प्रियाने आजपर्यंत किती आणि कोणते कोणते गुन्हे केले, सुभेदारांची कशी फसवणूक केली आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे प्रिया तन्वी किल्लेदार नसून सदाशिव मैनावतीची खरी मुलगी बबली लोखंडे आहे. पण हे सत्य आता सगळ्यांसमोर येतंय तरी कसं? अर्जुन सायली प्रियाचं एक ना एक गुन्हा सुभेदारांच्या समोर आणून प्रियाला एक्सपोज कसं करतायत तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो, कारण आजचा भाग खरंच खूप म्हणजे खूप मस्त आहे. प्रियाची सगळी पापं उघड झालेली आहेत. सायली अर्जुनने घरातल्या सगळ्यांना सांगितलेलं असतं की कोर्टात तर न्याय व्हायचा तो होईलच, पण कोर्टात न्यायनिवाडा होण्याआधी तो घरच्यांसमोर झाला पाहिजे. प्रियाची अजून खूप सारी पापं उघड व्हायची आहेत. एक असं सत्य आहे की जे घरातल्यांना कोणाला माहितीच नाही आहे. पूर्णाची विचारते की पण तुम्ही तर प्रियाबद्दल सगळं काही उघड केलंच आहे की. अश्विनची प्रतारणा असू देत, घरच्यांच्या विरोधातली कारस्थानं, मग अजून काय बाकी राहिलं असेल? हा तर प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्यावर अर्जुन घरातल्या सगळ्यांना सांगतो की प्रियावरती संशय तर आम्हाला तेव्हापासून यायला लागला होता जेव्हा नागराजने आम्हाला कोडं घातलं होतं. कोर्टात जेव्हा नागराजला शिक्षा झाली होती तेव्हा त्याने कोडं घातलं होतं की तुमच्या घरात एक असं सत्य लपलंय जे तुमचं प्रिय घर पोखरतंय. एक मयासभा उभी राहिली आहे. मयासूर राक्षसाने पांडवांसाठी जी सभा उभी केली होती ना, अगदी तशीच. अर्जुनात चॅलेंज पण केलं होतं त्याने. तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना, मग आता ते सत्य शोधून दाखव. प्रताप विचारतो की हो, पण त्याचा अर्थ आम्हाला काही कळलाच नव्हता. तेव्हा सायली सांगते की त्याचा अर्थ आम्हालाही तेव्हा कळला नव्हता. नागराजने आम्हाला आव्हान दिलं होतं की ते कोडं सोडून दाखवाच, आणि मग आम्ही पण या गोष्टीचा विचार करायला लागलो. सायली अर्जुनने घरातल्या सगळ्यांची नावं लिहिली होती. दिसतं तसं नसतं, आत एक बाहेर एक, हे सगळे जे गोष्टी आहेत ती प्रियासाठीच लागू पडतात. आणि नागराजने घातलेलं कोडं सायली अर्जुनला त्याच वेळी सुटलं होतं. दिसतं तसं नसतं, आत एक बाहेर एक, या कोड्याचं उत्तर आम्हाला त्याच दिवशी सापडलं होतं. आणि त्यावेळी फक्त प्रियाचाच चेहरा आमच्या नजरेसमोर आला, कारण या घरात प्रिया ही एक अशी व्यक्ती आहे जिचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आपण प्रियावरती खूप विश्वास टाकला. तिने कितीही चुका केल्या तरी आपण नव्याने संधी दिली तिला, पण प्रिया सतत फक्त आपला विश्वासघातच करत राहिली. त्यावर अस्मिता म्हणते की तन्वीवर आता कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. सायली तिला विचारते की पण अस्मिता ताई, तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टींवर तुम्ही राग काढताय, पण जी गोष्ट तुम्हाला माहीतच नाहीये ती कळल्यानंतर तुम्ही काय कराल? पुढे सायली घरातल्यांना सांगते की प्रियाचा विचार करता करता प्रतिमाच्या होळीच्या दिवशी अचानकच चक्कर आले आणि तेव्हा त्यांना रक्ताची खूप गरज होती. पण तरीसुद्धा प्रिया मुद्दाम त्या दिवशी उशिरा पोहोचली. अर्थात तिने प्रतिमात्यांना रक्त दिलंच नाही, आणि तेव्हाच आमचा प्रियावरचा संशय वाढला. म्हणून आम्ही प्रियाच्या रक्ताची तपासणी करायचं ठरवलं. प्रतिमात्या धक्क्याने विचारते की तन्वीची ब्लड टेस्ट, पण का? अर्जुन सांगतो की कारण आम्हाला पेकळाच संशय होता. सिनियरने सांगितलं होतं की तुझा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, अर्थात तो त्यावेळी मॅच व्हायला हवा होता. रविराजांना इतकं वाईट वाटतं. हे सगळं ऐकल्यानंतर ते घरातल्यांसमोर सांगतात की तन्वी इतकी स्वार्थी मुलगी मी कधी बघितलेलीच नाहीये. नाही म्हणजे तिने तिच्या आईसाठी साधा रक्ताचा एक थेंबही दिला नाही. तेव्हा सायली घरातल्यांना सांगते प्रियाच्या रक्ताची तपासणी करणं तितकंही सोपं नव्हतं. म्हणूनच आम्ही धुळवडीच्या दिवशी रक्तदान शिबिराचा घाट घातला, आणि त्यावेळी त्या नर्सला हाताशी घेऊन सायली अर्जुनने प्रियाचे सॅम्पल्स एका वेगळ्या ठिकाणी लपवले होते, जेणेकरून प्रिया ते सॅम्पल्स ना बदलू शकेल ना गायब करू शकेल. आणि अर्जुन सांगतो की त्याच दिवशी ब्लड रिपोर्ट आमच्या हाती आला होता. त्यानंतर जे ब्लड रिपोर्ट आलेले आहेत, DNA रिपोर्ट अर्जुन सगळ्यांच्या हाती सोपवतो. प्रताप,
रविराज, प्रतिमात्या, पूर्णाची, कल्पना, अस्मिता, सुमन काकू सगळ्यांच्या पायाखालची आता अक्षरशः जमीन हादरलेली असते. कारण प्रियाचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह नसून AB पॉझिटिव्ह निघालेला असतो. रविराजांना तर विश्वासच बसत नाही. ते गोंधळून जातात. अर्जुनला विचारतात की नाही, पण मी जेव्हा सगळ्या टेस्ट केल्या होत्या तेव्हा तर ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच होता ना, पण AB कसं काय असू शकतो? त्यावर सायली सांगते की हाच प्रश्न आम्हाला पण पडला होता की प्रिया नक्की प्रतिमात्यांची मुलगी आहे की नाही, प्रिया तन्वी आहे की नाही. प्रताप विचारतो की अगं पण तन्वी जेव्हा आली होती आता 3 वर्ष झाली आहेत ना. अगं तेव्हा तर सगळ्या तपासण्या झाल्या होत्या आणि तीच प्रतिमाची मुलगी हेही सिद्ध झालं होतं. त्यावर प्रिया मध्येच चोंबडेपणा करते आणि रविराजांचा ओरडा खाते. बरं झालं बाबा तुम्हीच बोललात. मी ना सांगून सांगून वैतागले आता. सायली अर्जुन दोघे मला खोट्यात पाडायला बघतायत. रविराज तिच्यावरती बचकतात की तू गप्प बस. त्यावर आता पुढे सायली सांगते की आम्हाला पण नेमका तोच प्रश्न पडला होता रविराज काका. कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करायचा होता आणि म्हणून आम्ही डोळ्यात तेल घालून प्रियावरती नजर ठेवायचं ठरवलं. आणि तेव्हाच प्रियाचा पाठलाग करत मी जाऊन पोहोचले, ते म्हणजे सदा मैनाच्या घरी. प्रिया अक्षरशः त्यांना पैसे देत होती. अश्विन धक्क्याने विचारतो की काय, तन्वी सदा आणि मैना लोखंडेच्या घरी गेले होते, पण का? आणि ती चक्क पैसेही देत होती. तेव्हा सायली सांगते की हाच प्रश्न आम्हीही त्यांना विचारला होता. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की प्रियाकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं. म्हणजे सर्रास ती लोक खोटं बोलली होती. सायलीला वेड्यात काढण्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता. कल्पना विचारते की पण सदा आणि मैना त्यांना तर आपण घरातून हाकलवून दिलं होतं ना, आणि त्यांचा काहीच संबंध नाही आहे. अस्मिता म्हणते की ते दोघेही सर्रास किती खोटारडे आहेत हे काय आपल्याला माहीत नाही आहेत का. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, ते आम्हाला चांगलंच माहिती होतं आणि म्हणूनच आम्ही तन्वीचं बँक डिटेल्स चेक करायचं ठरवलं आणि सिनियर तिच्या बँक डिटेल्स मिळवून दे असं रिक्वेस्टसुद्धा मी तुला केले होते. तेव्हा रविराज सांगतात की हो, मी ते बँक मॅनेजरशी बोललो होतो, तुम्हाला भेटवलंही होतं. सायली अर्जुनने जाऊन आता प्रियाचे सगळे बँकचे व्यवहार चेक केले होते. दर महिन्याला 20,000 रुपये त्यातून प्रियाने काढले होते. तिच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कमी असूनसुद्धा. पण कशासाठी? आणि ती सदा महिन्याला पैसे इतके का देत होती, तेही दर महिन्याला. आता प्रियाचे जे बँक डिटेल्स असतात ते सुद्धा अर्जुन तर सगळ्यांनाच दाखवतो. प्रताप, कल्पना, रविराज, प्रतिमा, पूर्णाची सर्वच जण ते बँक डिटेल्स चेक करतात. त्यावर प्रिया आता स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते की मी तुम्हाला त्यावेळेसच सांगितलं होतं की मी गोरगरिबांची मदत करण्यासाठी ते पैसे काढत होते. त्यावर अर्जुन तिला जाब विचारतो की पण एकाच दिवशी एकाच तारखेला ते पैसे विड्रॉ करणं आणि त्याच दिवशी तेच पैसे सदा आणि महिन्यापर्यंत पोहोचवणं हा नक्कीच योगायोग असू शकत नाही तन्वी. त्यावर पूर्णाची आता विचार करते की जे तन्वी महिन्याला जर सदा महिन्याला पैसे देत असेल तर ते नक्कीच कर्ज नव्हतं. पण आता अश्विनलाही प्रश्न पडतो की पण मग तन्वी ते पैसे सदा मैना लोखंडे यांना का नेऊन देत होती. त्यावर अर्जुन खुलासा करतो की सदा आणि मैना यांची जेव्हा आम्ही चौकशी केली त्यावेळेसच आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की त्यांना 4 मुली होत्या, पण त्यांना 4 नाही तर चक्क 5 मुली होत्या आणि ते आमच्याशी खोटं बोलले होते. 5वी मुलगी तिच्याबद्दल नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवलं जात आहे आणि त्याचं कनेक्शन प्रियाशीच आहे. तेव्हा आता सर्वजण पुन्हा हादरून जातात. सायली सांगते की म्हणून आम्ही आता तिथल्या आसपासच्या शाळांचं चौकशी करायला सुरुवात केली आणि आम्हाला हेच सापडलं. त्यानंतर पुन्हा एक प्रियाच्या विरोधातला पुरावा अर्जुन नेऊन प्रतापच्या हाती सोपवतो आणि त्यानंतर कल्पना, रविराज, प्रतिमा, पूर्णाची, सुमन काकू, अश्विन, चैतन्य हे सगळेच जण ते पुरावे चेक करत असतात. आता एकावर एक सुभेदारांना धक्केच बसतायत आणि प्रियाचा काय, प्रियाला तर घाम फुटलाय. आता ते कागदपत्र चेक केल्यानंतर कल्पना धक्क्याने विचारते की अरे अगं पण सायली, तुझ्या गाठोड्यामध्ये तू म्हणून तर हा फोटो होता. तेव्हा सायली खुलासा करते की तो एक आभास होता आई. प्रियाने
मी बबली लोखंडे आहे हे सिद्ध करण्यासाठी रचलेले एक डाव. आता तर सर्वांनाच प्रियावरती इतका राग उफाळून येतो आणि आता आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये काय काय घडलं होतं ते सगळं दाखवण्यात आलं आहे प्रेक्षकांनो, की प्रिया महिपतच्या घरी जाऊन गुपचूप ती गाठोडं काढून घेते. सायली अर्जुन तिचा पाठलाग करतात आणि शेवटी ते गाठोडं त्यांच्या हाती आलंच होतं. आम्ही प्रियाला महिपतच्या घरातून ते गाठोडं घेऊन जाताना पाहिलं होतं आणि ते गाठोडं आम्ही आमच्या ताब्यातही घेतलं. आता मात्र रविराजांना जो अर्थ काढायचा तो ते काढतातच. म्हणजे त्यांना आता एक गोष्ट कळून चुकते की बबली लोखंडे उर्फ तन्वी किल्लेदार म्हणजे प्रियाचा आहे. आता रविराजांचं बोलणं ऐकून सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. इतका मोठा विश्वासघात झाला आहे त्यांच्यासोबत. अर्जुन सांगतो की आम्ही पण नेमकं याच कन्क्लुजनवरती पोहोचलो होतो सिनियर. रविराज धक्क्याने विचारतात की अर्जुन, तू जे काही बोलतोयस ते तुला कळतंय ना? तेव्हा तो सांगतो की हो सिनियर. सायली पुढे बोलते, हा विषय इतका गंभीर आहे, जर तो विषय अचानकच रविराज काका आणि प्रतिमा त्याच्या समोर काढला असता तर या घराचा पायाही हल्ला असता. आणि म्हणूनच आम्ही थांबायचं ठरवलं, शांतपणे विचार केला. आणि त्यातच प्रतिमा त्यांनी स्वतः माझ्याकडे तक्रार केली की त्यांना प्रियाबद्दल माया प्रेम काहीही वाटत नाही आहे. तेव्हा प्रतिमा त्या कबुली देतात की हो, मी हा विषय सायलीकडे काढला होता आणि मी तिला माझ्या मनात जे काही आहे ते सगळं सांगितलं होतं. पुढे सायली घरातल्यांना सांगते की आणि म्हणूनच माझ्या सांगण्यावरून प्रतिमा त्यांनी प्रियाला घरी जेवायला बोलवलं. सुमन काकू म्हणते की हो, वहिनीचा त्रास आम्हाला कळत होता, मलाही जाणवत होता आणि म्हणून आम्ही तन्वीची छोटी परीक्षा घ्यायची ठरवली. आता जेवायला आल्यानंतर सुद्धा प्रियाचे किती नखरे होते. प्रतिमा ते इतकं भरभरून बोलत होते आणि प्रिया सतत हडतूड केल्यासारखी वागत होती. तेव्हा सायली सांगते की तेव्हा प्रियाने स्वतःच दाखवून दिलं की ती प्रतिमा त्यांची मुलगी असूच शकत नाही. त्यावर अस्मिता अचानक म्हणते की अगं सायली, जी मुलगी स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलू शकते ती मुलगी तिची असूच कशी काय शकते? तिच्या मनात मायेचा जराही ओलावा नाही तिने दाखवून दिलं जेव्हा ती माझ्या जीवावर उठली होती. आता मात्र सायलीचा रागाचा पारा चढतो आणि ती अस्मिताला म्हणते की अस्मिता ताई, अहो तुमच्याबद्दल तर या प्रियाला काहीही वाटत नव्हतं. मुद्दामच हिने तुमचं बाळंतपण अवघड जावं, तुम्हाला त्रास व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यावर प्रिया वचकते की अगं निदान ही गोष्ट तरी माझ्यावरती ढकलू नकोस. तुम्ही सगळेजण जेव्हा सचिन आणि साक्षीबद्दल बोलत होतात ते ऐकून अस्मिताला चक्कर आली होती. हे माझ्यावरती लादू नकोच. त्यावर सायली तिला खडसावते की हो, पण तूच मुद्दाम अस्मिताताईला तिथे घेऊन आली होतीस ना, की जेणेकरून अस्मिताताईने आमचं सगळं बोलणं ऐकावं आणि म्हणूनच त्यांना त्रास झाला आणि त्यांचं बाळंतपण पुढे अवघड केलं. हे सगळं तुझ्यामुळे झालं. आता प्रियाची बोलती बंद होते. तेव्हा कुठे अस्मिताच्या लक्षात येतं, तिच्या डोक्यात प्रकाश पडतो. ती सांगते की हो, ही पर्स घरी विसरली असा बहाणा करून मला घरी घेऊन आले होते आणि त्याच वेळेला सचिन आणि साक्षीबद्दल सायलीकडून सगळं काही अस्मिताला कळलं होतं आणि तेव्हा तिची सिच्युएशन खूप क्रिटिकल झाली होती. अर्जुनही आता ताटओठ खात घरातल्यांना सांगतो हे सगळं प्रियाने मुद्दाम केलं होतं आणि म्हणूनच तर अस्मिताईची सिच्युएशन इतकी क्रिटिकल झाली होती. त्यावर आता अस्मिताचा संताप तीव्र होतो. ती तिच्यावरती मोठ्याने ओरडते की अगं मी जगते की मरते अशी माझी अवस्था झाली होती. याचा अर्थ तू दुसऱ्यांदा माझ्या जीवावर उठली होतीस. आता अस्मिताला सहन होत नाही आणि सगळा राग ती प्रियावरती काढते. जेव्हा ती जाऊन प्रियाला जोराचे कानफाडात लगावते तेव्हा कुठे तिचं मन शांत होतं. आतापर्यंत 13 जणींनी खरं तर प्रियाचं थोबाड फोडलं होतं, पण उरली सुरली कसर अस्मितानेही भरून काढली. अगं तुझ्यामुळे मी जगण्या मरणाच्या दारात उभे होते. तुझ्यापेक्षा ना ते घाणीतले किडे वळवळणारे आहेत ना ते परवडले. त्याच्यापेक्षा तर जास्त बरबटलेली आहेस तू. अस्मिताची इतकी चिडचिड होत असते ती कल्पनापाशी जाऊन थांबते. सर्वांनाच आता प्रियाचा खूप राग आलेला असतो. त्यातच आता सायली दुसरा एक खुलासा करते की अस्मिताताई, खरं तर प्रियाने कुठे कुठे कर्तृत्व गाजून ठेवलं आहे ना ते आम्हाला हॉस्पिटलमध्येच कळलं होतं. वा, काय वाक्य वापरलं आहे ना सायलीने. कारण तिथे आम्हाला सँडी भेटला होता. सँडीच्या भेटीनंतरच कळलं की प्रियाचे लग्नाआधी
किती अफेअर्स होते, की प्रिया फक्त श्रीमंत मुलांना लुटायची. आणि त्या सगळ्या अफेअर्सचे पुरावे सँडीने दिले होते ते तुम्ही बघितलेच आहेत मॉम डॅड. पण आता सिनियर पूर्णाची तुम्ही दोघेही बघून घ्या. सायली आता ते पुरावे अर्जुनकडे देते, पण आता रविराजांना ते पकवतसुद्धा नाही. रविराज तोंड फिरवतात, अर्जुनला सांगतात की मला तर ते दाखवूच नकोस. पूर्णाची जेव्हा ते बघते डोक्यालाच हात लावून बसते. म्हणजे काय काय ऐकावं लागतंय याचा तिला खूप संताप होतो. अर्जुन आता तिथे सांगतो की सिनियर, या प्रियाने तुला सुद्धा इतकं लुबाडलंय ना. फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती ना ती. त्यावर रविराज मोठ्याने विचारतात की करत होती म्हणजे? अरे, लग्नाआधी रोज कॉलेजला जात होती ती. लाखो रुपयांची फीसुद्धा मी भरली. आता कुठे सायली त्याचाही खुलासा करते की पण ते पैसे कधी कॉलेजपर्यंत पोहोचलेच नाहीत, कारण प्रियाने ते कॉलेजमध्ये कधी दाखलाच घेतला नव्हता. आता मात्र सुभेदारांच्या पायाखालची पुन्हा जमीन हादरते. आता जमीन हादरून हादरून खड्डा पाडायची वेळ आली, पण प्रियाची पापं काही संपत नाही आहेत. प्रतिमा त्या धक्क्याने विचारते की म्हणूनच तर तू माझ्याकडे तन्वीच्या ओळखपत्राचा दाखला मागितला होतास? तेव्हा सायली सांगते की हो, आणि तिथे एच फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रियाने ॲडमिशन घेतले असं सांगितलं होतं ना. तिथे फोन करून सायलीने चौकशी केली. मागच्या 3 वर्षाच्या कुठल्याच लिस्टमध्ये प्रियाचं नावसुद्धा नव्हतं. आणि आता अख्खे सुभेदार हादरून गेलेले असतात. त्यानंतर अर्जुन तिथला सगळा पुरावाही, तिथले रेकॉर्डही सगळे दाखवतो की त्या लिस्टमध्ये प्रियाचं नावसुद्धा नाही आहे. आता पूर्णाची तिथे दात ओठ खात प्रियाला पाहून म्हणते की मला तन्वीबद्दलचा संताप मनात मावतसुद्धा नाही आहे. आता प्रिया मनातच घाबरली आहे. काय विचार करते माहिती आहे प्रेक्षकांनो? सायली अर्जुनने तर माझं सगळंच उकरून काढलं आहे. आता जर का मी काही सावरायला गेले तर ते प्रकरण माझ्यावरतीच शेकेल. त्यापेक्षा गप्प बसलेलेच बरं. म्हणजे प्रियाची पण फार घाबरगुंडीच उडाली आहे. सायली म्हणते की प्रियाबद्दलचा राग सदाशिव मैनावतीच्या मनात असाच उफाळून आला होता, कारण तिने त्यांना पैसे देण्याचे बंद केलं होतं. आणि म्हणून सदाशिव मैनावतीने मला प्रियाबद्दलचं काही सत्य सांगू नये म्हणून तिने त्यांना गायबसुद्धा केलं. पण शेवटी आम्हाला त्यांचा पत्ता मिळालाच. प्रियाचा फोन चापचत असताना सायलीला च्या समोर अचानक एक फोन येतो मंजिरे नावाने, आणि तो आवाज असतो सदाशिव मैनावतीचा. आता प्रियाने सदाशिव मैनावतीसोबत नक्की काय केलं ते त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी अर्जुनने सदाशिव मैनावतीला सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. तेव्हा अजून सुभेदारांना मोठा धक्का बसतो. प्रियाला पाहता क्षणी दोघांच्याही मनातला राग उफाळून येतो. सदा सांगतो की मैने, हे बघ ही पोरगी, हिनंच आपल्या पाठीत खंजीर खुपसला होता. आपल्याला मरणाच्या दारात ढकललं हिने. प्रताप धक्क्याने विचारतो की मरणाच्या दारात ढकललं म्हणजे? त्यावर मैना सांगते की 1 नंबरची कैदाशी नाही तुमची ही प्रिया. आधी आम्हाला गोडगोड बोलून भुलवलं आणि नंतर नेऊन फेकलं कुठल्या तरी अर्गदीच्या खोलीत. सायलीने सदा मैनासमोर प्रियाचं खरं रूप आणलंसुद्धा होतं की सदा मैना मेले तरी प्रियाला काहीच फरक पडणार नाही आहे. उलट ती तर आसुरी आनंद साजरा करत होती. तेव्हा मैना चवताळून विचारते की अगं हे बये, अजून किती किती जणांचा तळतळाट घेणार आहेस? तेव्हा सायली मैनाची समजूत घालते की शांत व्हा मैनाताई, आता तुम्ही सुखरूप आहात, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की आम्ही म्हणूनच यांना वाचवण्यासाठी एका वेगळ्या ठिकाणी शिफ्ट केलं होतं. आणि प्रियाला सगळ्यात मोठा धोका होता तो म्हणजे शांतामावशीपासून. शांतामावशींना त्यांचा नवरा खूप मारत होता, त्यांचा छळ करत होता. हे कोर्टात मी सांगितलं, पण ते खोटं होतं, कारण मी शांतामावशीला स्वतः शिफ्ट केलं होतं. त्याचं खरं कारण होती प्रिया. आता प्रिया धक्क्याने अर्जुनकडे बघते. तेव्हा पूर्णाचे विचारते की शांतामावशी म्हणजेच ज्यांचा मृतदेह तुझ्या गाडीमध्ये सापडला होता त्याच ना? अर्जुन सांगतो की हो. मग प्रियाची आणि त्यांची ओळख कशी काय? अर्जुन तेव्हा खुलासा करतो की त्यांची ओळख 22-23 वर्षापूर्वीच झाली होती, आणि ती ओळख झाली होती वंदना जाधवमुळे. प्रिया, तू त्यांना ओळखतच असतील. तेव्हा प्रिया चवताळून उठते की कोण वंदना जाधव? मला माहीतसुद्धा नाही आहे. त्यानंतर सायली सांगते की अर्जुन सांगतो की
त्यानंतर आम्ही वंदना जाधव यांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला त्यांचा पत्ता, फोन नंबर मिळाला. त्यांच्याशी फोनवरती बोलून आम्ही त्यांना भेटायला बोलवलं आणि त्याच वंदना जाधवला अर्जुनने सगळ्यात समोर आणलेलं असतं. त्यातच आता ती येते आणि डायरेक्ट प्रियाचं थोबाड फोडते. प्रिया तिच्यावरतीही आरेरावी करते की कोण आहे ही, काय आहे, कोणही रस्त्यावरचं उठतं आणि मला येऊन काठफाड्यात लगावतंय, कोण आहे ही बाई. त्यावर वंदना जाधव खुलासा करते की मी त्याच दुर्दैवी मुलाची आई आहे ज्या मुलाला तू आयुष्यभरासाठी पांगळं केलं. आता मात्र सुभेदारांना अक्षरशः वेड लागायची पाळी आली आहे, पण प्रियाची पापं काही कमी नाही आहेत अजूनही. प्रेक्षकांनो, भाग जर इथे संपत असला तरीही पुढे मात्र मोठा ट्विस्ट आला आहे. कारण आता प्रिया ही तन्वी नसून बबली लोखंडे आहे याचा खुलासा होतो आणि प्रिया तिथे सायली अर्जुनलाच खोट्यात पाडण्याचा प्रयत्न करते की हे दोघेही खोटे बोलतात. तेव्हा सायली सांगते की तू बबली लोखंडे आहे याचा मोठा पुरावा आम्हाला यांच्याचमुळे मिळाला, कारण लहानपणी त्यांच्या मुलाला तू पांगळं केलं होतंस त्याच वेळेस एक भाजलेला व्रण तुझ्या पाठीवरती उमटला होता आणि तोच व्रण पाहिल्यानंतर माझी खात्री पटली की प्रिया उर्फ तन्वी किल्लेदार म्हणून आपल्या घरात राहणारी ही जी प्रिया आहे ती सदाशिव आणि मैनावतीची खरी मुलगी बबली लोखंडे आहे. आता सगळ्यात मोठा खुलासा झाला आहे, पण अजून एक खुलासा बाकी आहे प्रेक्षकांनो. कारण शांता मावशीची खुनी प्रियाच आहे याचं सरळ स्टेटमेंट संतोषने दिलेलं आहे. आता ते कळल्यानंतर सुभेदार काय हाल करतील. सुभेदार जाऊ देत, खरं तर सायलीच प्रियाचे हाल इतकं बेकार करणार आहे. पण काय शिक्षा होईल प्रियाला, कारण तिला मरण यातना देणार आहे सायली, मरण यातना. पण ते सगळं आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.